अटलजींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना केले। भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहरे, कर्जतचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश म्हसणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, कामगार नेते रवींद्र नाईक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी यांची आज 101वी जन्मजयंती। स्वर्गीय अटलजी हे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष आणि अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मग नंतर पंतप्रधान आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोट्यावधी भारतीय जनतेच्या हृदयातील एक आत्मीय असं व्यक्तिमत्व असं ज्यांनी स्थान मिळवलं असे अटलजी जसे पंतप्रधान म्हणून आपल्या सगळ्यांना भावले, अटलजी विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या सगळ्यांना भावले, अटलजी एक कवी म्हणून आपल्या सगळ्यांना भावले आणि अटलजी कार्यकर्त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्या कार्यकर्त्याला बळ देणारे अटलजी सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत। अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व ज्यांनी या देशाला एक नवी दिशा दिली। आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण अभिमानाने म्हणतो नवा भारत घडतोय। या नव्या भारताची पायाभरणी अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी खऱ्या अर्थानं केलेली होती आणि म्हणून आपण पाहू शकतो की अटलजींच्या काळामध्ये एकीकडे आपण पाहिलं देशामध्ये मुंबई, त्याचबरोबर कलकत्ता, दिल्ली आणि त्याच्यानंतर बँगलोर असा चतुष्कोन, सुवर्ण चतुष्कोन हा निर्माण केला गेला। देशभरामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू झाल्या। गावागावामधली 1000 लोकसंख्येची घरं ही एकमेकांशी जोडली जायला सुरुवात झाली। वेगवेगळ्या पद्धतीनं देशाच्या संरक्षण व्यवस्थेविषयी एक नवा हुंकार आपल्याला अनुभवायला मिळाला। कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील की आजच्या मोदीजींच्या आजच्या कार्यक्रमामध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये अटलजींच्या नियोजनातलं अनेक या देशाच्या महत्त्वपूर्ण अशा निर्णयामधलं सूत्र दिसतं आणि म्हणूनच अशा अटलजींच्या विषयी आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। अटलजी एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं सांगितलं हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता चला जाता हूँ, गीत नया गाता हूँ। आज भारतीय जनता पार्टी लक्षावधी करोडो कार्यकर्ते, या करोडो कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून आज प्रगतीच्या दिशेनं जाते। या देशातल्या जनतेला आपल्या विश्वगुरु भारत बनवण्याच्यासाठी आपलं योगदान देते। अशा वेळेला या सगळ्या पाठीमागे अटलजींची प्रेरणा आहे। अटलजींना आपण या ठिकाणी भावपूर्णपणानं श्रद्धांजली वाहूया। अटलजींचा सुशासन देण्याचा प्रयत्न हा माननीय नरेंद्र मोदीजींनी उचलला आणि त्यामुळे सुशासन पर्व या नावानं जे पर्व या सुरू झालेलं आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापलं योगदान द्यावं आणि या देशाला नव्या उंचीवर नेण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नात राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सक्षम महाराष्ट्र घडवण्याच्या प्रयत्नात आपापला हातभार लावूया। धन्यवाद।